नमस्कार मंडळी. तर तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. बातमी आहे लाडकी बहीण या योजनेविषयीची. तर लाडकी बहीण योजनेत 1.66 कोटी महिला पात्र झालेल्या आहेत. लाडक्या बहिणींसाठी ही खरोखरच आनंदाची बातमी आहे. तर 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 80.71 लाख अर्ज हे अपात्र झालेले आहेत. अंतिम यादी आता समोर आलेली आहेत. महाराष्ट्र राज्य सरकारच्या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची ई-केवायसी आणि सर्व प्रकारची पडताळणी प्रक्रिया आता पूर्ण झाली असून राज्यातील पात्र लाभार्थी महिलांची अंतिम संख्या 1,66,28,048 इतकी निश्चित करण्यात आलेली आहे. पडताळणीनंतर पात्र ठरलेल्या सर्व महिलांच्या बँक खात्यात जून महिन्यांचे अनुदान जमा करण्यात आलेले आहे. हे आपणा सर्वांना माहीतच आहे. लाडकी बहीण योजना मध्ये महिन्याला 1,500 रुपये आपल्या लाडकी बहिणींच्या बँक खात्यात जमा होत असतात. पडताळणीनंतर सुमारे 24 लाख महिलांनी चुकून स्वतःची नोंद शासकीय कर्मचारी अशी केली होती. त्यामुळे त्या सुरुवातीला अपात्र ठरल्या. मात्र सरकारने ही चूक दुरुस्त करण्यासाठी 4 महिन्यांची मुदत देखील दिली. या कालावधीत 24 लाखांपैकी 20 लाख महिलांनी आपली माहिती दुरुस्त केली आणि त्या पात्र ठरल्या. उर्वरित 4 लाख महिला मात्र निकष पूर्ण न केल्याने अपात्र ठरल्या. लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर राज्यभरातून सुमारे एकूण 2,47,00,000 महिलांनी अर्ज केले होते. मात्र अर्ज आणि कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर 80,71,952 महिला अपात्र ठरल्या. पडताळणीपूर्वी या योजनेसाठी राज्य सरकारला दरवर्षी सुमारे 36,000 कोटी रुपयांची तरतूद करावी लागत होती. आता लाभार्थीची अंतिम संख्या निश्चित झाल्यामुळे सरकारचा महिन्याचा खर्च 2,459 कोटी रुपये इतका राहणार असून त्यामुळे वार्षिक सुमारे 12,000 कोटी रुपयांची बचत होणार असल्याचं सांगण्यात देखील येत आहे. तर कोणत्या महिलांचे लाभ बंद होणार आहेत ते देखील आपण जाणून घेऊयात. तर सरकारने स्पष्ट केले आहे की इतर कल्याणकारी योजनांप्रमाणेच या योजनेतील लाभार्थ्याचीही वेळोवेळी पडताळणी केली जाणार आहे. योजनेच्या नियमानुसार 65 वर्ष पूर्ण झालेल्या महिलांचे नाव आपोआप लाभार्थी यादीतून वगळले जाईल असं देखील सांगण्यात येत आहे. तर मित्रांनो, महिलांनो, बहिणींनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली ही कमेंटद्वारे आम्हाला नक्की सांगा.